नमस्कार मित्रांनो, आज आपण एक झिऑन चार्जिंगच्या 30 किलोवॅटचा चार्जर इन्स्टॉलेशनसाठी चाललो आहे. आणि विश्रामबागला एक नवीन मॉल सुरू झालेला आहे सांगली विश्रामबागमध्ये, आर सिटी मॉल म्हणून. तर तिथं आपण हा चार्जर बसवणार आहे. तर एक डिटेल्ड इन्स्टॉलेशन तुम्हाला मी दाखवतो आहे आज, की चार्जर कसा बसवतात, वायरिंग त्याचं कसं केलं जातं, आणि शिवाय आपल्याला काय काय काळजी घ्यायला पाहिजे वायरिंग करताना. तर हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. तर हो, हा व्हिडिओ मी आज बरेच दिवसांनी करतो आहे. सूरज EVSE माझा चॅनल तुम्हाला आठवत असेल. या चॅनलवर मी बरेच नेक्सॉन EVC रिलेटेड व्हिडिओज केलेले आहेत. काही चार्जर्सचेही व्हिडिओज केलेले आहेत. चार्जरचे माहिती तुम्हाला वेळोवेळी मी सांगितलेली आहे. तर झिऑन चार्जिंग कंपनीबद्दल बोलायचं झालं तर झिऑन चार्जिंग ही तिरुप्पूर म्हणजे तमिळनाडूमधली कंपनी आहे. तर या कंपनीसाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक हे 3 राज्यासाठी मी त्यांचं नेटवर्क डेव्हलप करतो आहे. तर सध्या आम्ही महाराष्ट्रात 9 ठिकाणी झिऑन चार्जरचे चार्जर्स बसवलेले आहेत. बेसिकली हे चार्जर आहेत, म्हणजे हार्डवेअर पार्ट जर आपण बघायला गेलं तर चार्जर हे सगळे टेलस कंपनीचे आहेत आणि त्याच्यावर आपण झिऑन चार्जिंगचं सॉफ्टवेअर टाकतो. तर हे 9 इन्स्टॉलेशन्स जर तुम्हाला आठवत असतील किंवा काही मी तुम्हाला दाखवलेली पण आहेत. तर सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, आणेवाडीचा टोल नाका जो आहे त्या टोल नाक्यावर एक चार्जर आम्ही बसवला आहे. त्याच्या पुढे थोडं गेल्यावर अमृत गार्डन म्हणून हॉटेल आहे, तिथे एक चार्जर आम्ही इन्स्टॉल केलं आहे गेले 15-20 दिवसापूर्वी. आणि त्याच्या पुढे खंबाटकी घाट जो आहे त्याच्या आधी आशीर्वाद हॉटेल म्हणून एक हॉटेल आहे, तिथे एक झिऑन चार्जिंगचा चार्जर आहे. तो चार्जर ABBचा आहे, टेलसचा नाही आहे. आणि त्याच्यापुढे मग पुण्यामध्ये बाणेरला आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल आहे, तिथे हे एक चार्जर आहे. आता यापैकी सांगली, कोल्हापूर आणि सावंतवाडी हे जे चार्जर आहेत ते 30 किलोवॅटचे चार्जर आहेत, सिंगल गन चार्जर आहेत ते. आणि बाकी सगळे ड्युएल गन 60 किलोवॅट चार्जर आहेत. यातलं एक आणि एक सांगायचं राहिलं की कराडला एक आम्ही चार्जर बसवलं आहे. कराडला बचपन स्कूल म्हणजे कराडपासून कोल्हापूरकडे यायला लागल्यावर ती सगळी ह्याची फर्निचरची गोडाऊन्स किंवा शोरूम्स संपल्यावर डाव्या हाताला मोठा तुम्हाला साईबाबांचा एक कटआउट दिसेल. तर बाबांच्या पायांच्या खाली पायाशीच आपण तो चार्जर बसवला आहे आणि बाबांच्या आशीर्वादाने तो चार्जर उत्तमरित्या चालू आहे. जवळजवळ 1.5 वर्ष झालं तो चार्जर तिथे एकदम सक्सेसफुली चालू आहे. आणि त्याचा एक आता ॲडव्हान्टेज असा होईल की कराडचा आता नवीन रस्ता जेव्हा होईल फ्लायओव्हर, तर त्या फ्लायओव्हरमुळं कराड गावाशी संपर्कच काही राहणार नाही. जे रस्त्यावरचं मेन रोडवरचं ट्रॅफिक आहे त्यांना डायरेक्ट त्या फ्लायओव्हरवरनं आपण एकदम कराड शहराच्या बाहेरच तो फ्लायओव्हर संपतो आहे. तर हा चार्जर जो आहे तो पुण्याकडून जेव्हा तुम्ही कोल्हापूरला येता तर तो फ्लायओव्हर जिथं संपेल, काहीतरी फर्निचरची शोरूम आहे, तर तिथे तो फ्लायओव्हर संपतो आणि त्याच्यापासून एक अर्धा किलोमीटरवरच तुम्हाला तो डाव्या साईडला मी म्हटलं तसं साईबाबांचा मोठा कटआउट दिसेल. आणि तिथेच ते बचपन स्कूल आहे, तर त्या बचपन स्कूलच्या बाहेरच तो चार्जर बसवलेला आहे. तर बेसिकली झिऑन चार्जिंगबद्दल बोलायचं झालं तर साऊथ इंडियामध्ये खूप त्यांचं स्ट्रॉंग नेटवर्क आहे. बऱ्याच ठिकाणी चार्जर त्यांनी बसवलेले आहेत, म्हणजे तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक असे बरेच ठिकाणी त्यांचे चार्जर सक्सेसफुली रन होत आहेत. आणि अनेक त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट युजरच्या दृष्टीनं बघायचं झालं तर ह्यांच्या नेटवर्कमध्ये तुम्हाला डिपॉझिट ठेवायला लागत नाही, की इतर जे सॉफ्टवेअर कंपन्या आहेत की CPO आम्ही म्हणतो त्याला, चार्ज पॉईंट ऑपरेटर्स,
तर त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला 150 रुपये, 100 ते 200 रुपये, 100, 150, 200 रुपये असं डिपॉझिट राहतं. म्हणजे ते पैसे लॉक इन केल्यागतच आहेत. तर ह्याच्यात तसं काही राहत नाही की समजा तुम्ही एक 200 रुपयाचं वॅलेट बॅलन्स घेतला आहे तर ते शेवटच्या रुपयापर्यंत तुम्ही तिथे चार्ज करू शकता त्यांच्या कुठल्याही चार्जरवर. त्यामुळे तो एक ॲडिशनल बेनिफिट आहे. दुसरं म्हणजे त्यांचं जे सॉफ्टवेअर आहे तर ते वापरायला अतिशय सोपं आहे. एक 2-3 विंडोजमध्ये तुम्ही डायरेक्ट गाडी चार्ज करू शकता. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही चार्जर सिलेक्ट करता, चार्जिंग स्टार्ट, चार्जिंग स्टॉप किंवा स्टार्ट चार्जिंग, स्टॉप चार्जिंग, हे 2च बटन आपल्याला तिथे दिसतील. म्हणजे हा वेळ वाचतो याच्यामुळं की नंबर ऑफ युनिट सिलेक्ट करा किंवा रुपये सिलेक्ट करा, काही गरज नाही. मी पाहिजे तेवढं चार्ज करू शकतो आणि तिथं तो चार्जिंग स्टॉप करू शकतो किंवा बॅटरी फुल करू शकतो. हे तिन्ही ऑप्शन्स आहेत ना. तर उगीच्या उगीच स्क्रीन्स वाढतात इतर कंपन्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये. तर हा एक चांगला फीचर मला वाटला त्यांचा युजर इंटरफेसमध्ये की तुम्ही चार्जर सिलेक्ट केला की जस्ट स्टार्ट चार्जिंग किंवा स्टॉप चार्जिंग हे 2च ऑप्शन्स आपल्याला आहेत की. तर असा हा थोडक्यात प्रिव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे. आता आम्ही साईटवर जाऊ, तुम्हाला साईटचंही थोडंसं हे दाखवतो, त्याचं सराउंडिंग म्हणा आणि चार्जर आम्ही कुठे बसवणार आहे. आणि ते झालं की चार्जरचे इन्स्टॉलेशनचे स्टेप्स आहेत की चार्जर आम्ही तो स्टँडवर फिट करू, मग त्याचं केबलिंग म्हणा, अर्थिंग म्हणा, हे सगळंच मी तुम्हाला दाखवेन. आणि सगळ्यात शेवटी आपली नेक्सॉन EV आहे तिथं चार्जिंगला लावून आम्ही त्याची टेस्ट घेऊ. आणि त्याच्यानंतर मग झिऑन चार्जिंगच्या ह्याच्यावर नेटवर्कवर ऑनबोर्ड केला जाईल चार्जर. तर तेही मी तुम्हाला दाखवीन कसं असतं ते, काय प्रोसिजर असते त्याची. तर असा सगळा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा आणि ऑफकोर्स चॅनलला सबस्क्राईब पण करा तुम्ही. आणि चला भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. तर सांगली विश्रामबागमधला हा R-City मॉल जो नवीनच नागरिकांच्या सेवेत सुरुवात झालेली आहे, तर तिथं आम्ही आलेलो आहे आता. आणि आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं आपण 30 किलोवॅटचा झिऑन फास्ट चार्जर इन्स्टॉल करणार आहे. तर ह्याचं जी लोकेशन आहे ती मी तुम्हाला दाखवतो आहे. तर हा मॉल आधी बघून घ्या तुम्ही. आणि इथं आम्ही प्लॅन करतो आहे चार्जर इन्स्टॉल करायचा. तर हा त्याचा स्टँड आम्ही ऑलरेडी हे करून घेतलेला आहे, फाउंडेशन वगैरे करून लावून घेतलेला आहे स्टँड. खालती त्याला रिबारिंग करून केमिकल वगैरे घालून तो स्टँड आम्ही शनिवारी, म्हणजे काल नाही परवा दिवशी फिक्स करून घेतला, जेणेकरून तो पूर्ण त्याचं वाळून त्यातला स्ट्रेंथ येईल. आणि इथे गाडी लावून, आता ते सायकली आहेत सध्या, तर इथे आम्ही गाडी चार्जिंगला लावू शकू आणि इथे हा चार्जर बसवतो आहे. तर दाखवतो आता चार्जर. आता मी वर आणल्यावर एकदा पण तुम्हाला चार्जरचंही अनबॉक्सिंग दाखवतो. जेव्हा आपण वायर कनेक्ट करतो, वायरला प्रॉपरली लग्ज लावणं फार महत्त्वाचं आहे. कारण लग्ज नाही लावलं तर लूज कनेक्शनमुळे आत स्पार्किंग होऊ शकतं आणि जे आपलं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट्स आहेत तिथे जर गरम होऊन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट MCBO मधला तो हे होऊ शकतो, खराब होऊ शकतो, व्होल्टेज फ्लक्च्युएशन होऊ शकतं आणि आपल्याला मग प्रॉपर परफॉर्मन्स त्याचा मिळत नाही. त्यामुळे ह्याला लग्ज लावणं अतिशय महत्त्वाचं स्टेप आहे याच्यातली. तर आता आम्ही लग लावलेलं आहे आणि याला क्रिम्पिंग टूलनी क्रिम्प करून घेणार. हे क्रिम्पिंग टूल आहे, याला वेगवेगळे हे असतात. नाही 16चाच आहे, 16चाच आहे. नाही नाही हा बरोबर आहे. तर क्रिम्पिंग टूलमध्ये वेगवेगळे डाईज असतात ॲज पर युअर केबल साईज. तर त्याप्रमाणे आपण तो 16 स्क्वेअर mm डाय लावून आता याला क्रिम्प करून घेतो.
तर असा आपण जॉईंट क्रिम्प केल्यामुळं लूज कनेक्शन अजिबात राहत नाही आणि केबल जी आहे ती फुल्ली टाईट बसते कनेक्टर पिनला. आणि त्याच्याबरोबर आपण त्याला सिलिंग टेप पण लावणार आहे रेड कलर. तर कलर याच्याप्रमाणे सिलिंग केलं की मॉइश्चरमुळं जे काही हे होतात आपले कनेक्टर्स करोजन वगैरे ते काही होत नाही आणि आपल्याला लॉंग टर्म त्याचा बेनिफिट राहतो. कनेक्टर्स जळत नाहीत, काळे पडत नाहीत, त्याच्यावर मॉइश्चर जमा होत नाही. त्यामुळे क्रिम्पिंग आणि त्याला टेपिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मग अशी सांगितल्याप्रमाणे आता चारही केबल्सना आम्ही लग आणि टेपिंग करून तयार आहेत. आता हे आम्ही मशीनमधल्या RCBOला कनेक्ट करणार आहे. तर चार्जरला येणारी 16 स्क्वेअर mm आर्मर्ड केबल आम्ही ओपन करून त्याला लग्ज मारून आपण मशीनच्या MCB मध्ये टाकणार आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता सगळं अर्थिंग आणि त्याचं केबलिंग वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. अर्थिंगसाठी प्युअर कॉपरची 300 बाय 300 स्क्वेअर mm ची प्लेट आम्ही आत टाकलेली आहे. त्याच्यावर केमिकल अर्थिंग पावडर टाकून त्याला आपल्याला पाणी घालायला जागाही आपण ठेवते आणि 10 स्क्वेअर mm ची कॉपर केबलनी आपण हे जोडून घेतलेलं आहे. आणि कंप्लीट आता आमचा सेटअप हा तयार आहे. एक थोड्याच वेळात आम्ही याची पहिली ट्रायल घेतोय. तर असा साधारण मशीनचा सेटअप होतो. तयार आहे. गाडीसुद्धा कनेक्ट केलेली आहे. चार्जर चालू झालेला आहे. वायरिंग वगैरे परफेक्ट सगळं अर्थिंग वायरिंग त्याचा MCCBचा बॉक्स. आणि तुम्ही आता जर स्क्रीनकडे लक्ष दिलं तर या स्क्रीनवर तुम्हाला टोटल चार्जिंग विषयी इन्फॉर्मेशन दिसेल. स्टार्ट टाईम, किती वाजता आपण चालू केला चार्जिंग सेशन, गाडीचं व्होल्टेज, टोटल बॅटरी व्होल्टेज किती आहे, किती करंट आत्ता खेचते गाडी. हे जे आहे हे ॲक्च्युअली करंट डिलिव्हर होतं आहे आणि ही गाडीकडची डिमांड आहे. म्हणजे गाडी आपल्याकडनं 61.5 अँपिअर करंट मागते आहे आणि आपण त्याला 61.2 सप्लाय करतो. त्याच्यानंतर आत्तापर्यंत आपण किती किलोवॅट आवर म्हणजे युनिट्स कन्झ्युम केलेत ते दाखवत आहे. आपलं चार्जिंग सेशन किती वेळाचं आहे आणि बॅटरीचं SOC म्हणजे 52% आता चार्ज आहे. आता खालचं जे रिमेनिंग टाईम आहे हे टाटाच्या गाड्या सपोर्ट करत नाहीत, पण इतर ज्या MG वगैरे आहेत त्या गाड्यांना आपल्याला बॅटरी फुल व्हायला अजूनही किती वेळ लागणार आहे याचंसुद्धा रिडिंग आपल्याला मशीनच्या स्क्रीनवर कळतं. तर असं हे टेलर्सचं मशीन आहे. आता आम्ही ऑफकोर्स मॅन्युअली ऑपरेट करतो आहे आणि थोडंच किंवा उद्याला परत आम्ही एक छोटा व्हिडिओ करून ते आम्ही झिऑन चार्जिंगवर ऑनबोर्ड करणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर झिऑन चार्जिंग ॲपमधूनच हे ऑपरेट होईल. आता आम्ही मॅन्युअली हे ऑपरेट करतो. म्हणजे थोडक्यात आता हे ओपन टू पब्लिक नाही आहे. उद्या दुपारपर्यंत हे ओपन टू पब्लिक होईल. झिऑन चार्जिंगचं त्याच्यावर सॉफ्टवेअर आम्ही टाकून आणि मग तर झिऑन चार्जिंगच्या ॲपवर सुद्धा शो करायला लागेल आणि मग ते ओपन टू पब्लिक होईल.